नारळ झाड नष्ट झालेला होता आणि त्याच्यात आमका मधाचा पोळा गावलेला असा. मस्त अजून हा होतो बघा. त्याच्यात बी मधा पडला 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 खाली खाली पडता खाली पडता खाली पडायचं. मधमाशे बघा किती आहेत, अजिबात आमका चावत नाही आणि मारायचं नाही. हा मधमाशांका मारूचा नसता. कॅडबरी चिली कॅडबरी झाली. चावली एक चावली एक चावली एक चावली माका एक मास्की चावली. मस्त आहे की मध गावलं. एक मास्की चावली हा एवढी कॅडबरी आधी बघा. मध मासे येईल सगळे बाहेर. ह्याच्यात जास्त मध नाही, त्याच्यातच जास्त मध असा. केवढं वडं आणले तो बाबा माझे. बऱ्यापैकी मध आमका भेटलेलो असा. मास्का काढायची ह्याच्यात चांगलं मध असा. मी आल्यावर पिळतो. मधमाशांका कुठल्याही प्रकारचा त्रास न देता आम्ही मधमाशाची पोळी काढतो. तुम्ही पण जर असा मधमाशाचा पोळा जर काही दिसला तर आग लावू नको, कारण हे आता बघा मास्की कधी फिरतं असत ते अजिबात आमका चावत नाही असत. तर अशा पद्धतीचा पण आम्ही काहीतरी काम करतो. धन्यवाद.